स्वामी समर्थ पाठ चौथ्यामध्ये सांगणार आहे बघा, लोणचं सुद्धा कधीच कुणाला दान देऊ नका. लोणचं सुद्धा एक लक्ष्मीचा प्रकार मानला गेलेला आहे आणि हे लोणचं खूप आंबट असतं. त्यामुळे आपले जे संबंध आहे, आपण सहजच आपल्या घरामध्ये लोणचं केलं तर आपण आपल्या मैत्रिणीला, आपल्या शेजारचीला देतो, पण आपले संबंध त्याच्यामुळे खूप खराब होतात. त्यामुळे लोणचं पण कधी कुणाला देऊ नका. सुरी, कैची ह्या वस्तू पण कधीच कुणाला दान देऊ नका. प्लास्टिकच्या ज्या वस्तू आहे त्या शास्त्राप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की प्लास्टिकची वस्तू कधीच कुणाला दान देऊ नका, कारण की हे पण चांगलं नसतं. आणि आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणजे आपल्या मैत्रिणींना, आपल्या शेजारपाजाऱ्यांना देतो, पण आपला म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला खूप भोगावा लागतो. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगते हे वास्तुशास्त्राप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेले आहे, वास्तूमध्ये सांगितलेले आहे, शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या महिलांना माहिती व्हायला हवा, कारण की आपण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, पण ह्या गोष्टी आपल्या घरावर खूप परिणाम करतात. माझ्या चॅनलला